नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपण वारीत आहे आणि वारीत आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्ही बघताय इथं रावटे ठोकल्यात आणि एक दिंडी आहे इथं. भरपूर दिंडी आहेत, म्हणजे हीच नाही, ह्या दिंडीचा ही टँकर आहे, पडेल बी दिंड्या थांबल्यात आणि ह्यांची तयारी चालल्यात. हा का ह्यांनी रावटे असे ठोकल्यात. आता आराम चाललाय माऊलींचा इकडे मस्त मध्ये. कुठल्या गावची दिंडी आहे? थाटे कुठली? थाटे वाडगाव पावन गणपती संस्थान थाटे. थाटे कुठं आलं काय तुम्ही? शेवगाव तालुका. आयल्यानगर. हा शेवगाव. शेवगाव शेवगाव. शेवगाव पाथर्डी आयल्यानगर. ओके. भगवानगड. हा लक्षात. किती लोक आहेत तुमच्या दिंडीत? आमच्या दिंडीत 250. 250 होय. बरीच आहेत लोक. मग हे काय आता दरवर्षी येता का वारीला? 2 वर्षापासून येतं माऊली. नाही हे 2 वर्षापासून दिंडी बऱ्याच वर्षापासून. हा दिंडी बरेच असं आहे. बाबाची मुलाखत घे. बरं एक मिनिट. ह्या साईडला इकडे मावल्या बसल्या. हा इथं चार्जिंग चाललंय. सगळ्यांच्या गप्पा चप्पा चालल्यात. हा सेवा चालू आहे. सगळ्यांना मी आता एक मिनिट विचारणार आहे आणि तुम्ही बी बघा. हा असं द्या. जय हरी माऊली. कितवं वर्ष आहे तुमचं? आमचं पहिलंच वर्ष. पहिलंच वय. बरं कसं वाटलं गाड्या पहिल्यांदा आलाय तुम्ही? लय मजात वाटलं एकदम. आनंदमध्ये आनंद वाटला. पहिल्यांदाच आलाय, पण काय असं वाटलं का आपल्याला उशीर झालाय? उशीर झाला नाही, वाटलं पहिल्यापासून यायला पाहिजे. असं आता वाटायला लागला. होय माऊली. जय तुम्ही किती वर्ष झाले? 4th वर्ष. 4th वर्ष. तुम्ही सगळी तिकडल्याच गावची सगळे हा बरं असं द्या. किती दिवसापासून दिंडी चालू आहे? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झालं का? दिंडीला नंबर आला का? नाही अजून. नाही. अजून नाही आला. म्हणजे अशा बरेच दिंडी आहेत, आहे का नाही? 80% लोक पुढे चालतात. असं आहे ना. 80%. आणि हे कोणी सुरुवात केली हे दिंडीची? ही आता मी म्हणत नाही, पण ते आपल्या हातानेच झालंय, पण माऊलीन करून घेतलं आपण. असं आहे का? हा. बरं. मी पणा नको. होय का? बरं. चालता तुम्ही सगळे चालता? हा सगळे चालता. आता उंदेचा मुक्काम कुठं? तरडगावला. तरडगावला. बरं उंदेच्याला आता तरडगावला सगळी सोय जेवणाची ह्याची होती का व्यवस्थित? सगळी सोय होती. सगळं एक नंबर सोय होती. हा पाणी वगैरे सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित. फुगड्या खेळून आनंदाने उड्या मारून नाचत आनंद जायचं. हा असला आनंद कुठंच नाही माऊली. कुठंच नाही. स्वर्गात नाही, स्वर्गात. हा हा बरं. आणि खरंच स्वर्गात नाही आणि भारतात तर नाहीच हे कुठंच असा सोहळा मित्रांनो. कारण मी अख्खी ना भारत यात्रा करून आलो, अख्खा भारत फिरून आलो, 12 ज्योतिर्लिंग करून आलो. माझ्या चॅनलवर सगळे व्हिडिओ येतं. वारीच्या आधी मी 2 दिवस घरी पोचलो होतो आणि लगे वारीला आलो. 10 किलो वजन कमी झालं का नाही सगळ्या मित्रांना माहिती आहे. ह्यातलं कोण माझं व्हिडिओ कोण बघतं माझं व्हिडिओ? ते बाबा बघते. ते म्हणले चला आमच्या दिंडीचं शूटिंग घ्या. असं दे, बसा सगळे माऊली आले. काय म्हणता वारी कसं वाटतं? एकदम आनंदात वाटतं. किती वर्ष आहे तुमचं? आमचे झाले 5 वर्ष. 5 वर्ष झालं. काय बदल 5 वर्षात बदल होत गेला का? बदल झाला ना. यंदा पब्लिक कसं वाटतंय तुम्हाला? पब्लिक म्हणजे पहिल्याने कमी होती, आता वाढली. वाढलंय. पहिल्याने कमी होती, वाढली. पाऊस नाही गावाकडे बऱ्याच ठिकाणी. पाऊस कदा माऊली निघल्यापासून बंद झाला पाऊस. तुमच्या तिकडे थोडा झालाय, लय बी नाही. मापात. हा मापातच आहेत. आणि सगळ्या खाया प्यायची होती का सोय? एकदम एक नंबर. होय ना. आमचे सगळे माणसं येतात बनवायला, महिला येतात. बिस्लरीचं पाणी, बिस्लरी मिळते का तुम्हाला? बिस्लरी गाडी भरली. माऊली बिस्लरी शिवाय पाणी पित नाही बघा. हा. आजी तुम्ही चालता किती वय आहे तुमचं? मी चलतच नाही. मग टरक मध्ये बसता माग. नाही, नाही, ट्रकमध्ये नाही बसत. आम्ही आनंद घेत चला. असं आहे का? हा, बरं. आनंद घेतला. आणि तुम्ही एवढी चालून आल्यात मित्रांनो, तरी ह्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा. ही वारीत घरचं ध्यान होतं का? तारीख काय आहे, वार काय आहे, काही कळत नाही. आठवत नाही माऊलीच्या नामस्मरणामध्ये काहीच आठवत नाही. फोन सुद्धा नाही, काही नाही. कोण नाही? आमचं शेवगाव तालुका जिल्हा आल्यानगर आणि ही आपल्या आळंदी पावन गणपती संस्थान थाटे, पावन गणपती संस्थान थाटे तालुका शेवगाव जिल्हा आल्यानगर. आपली जवळपास 14 ते 15 वर्षापासून ही आपली पायवारी आहे का पंढरपूर आळंदी दरवर्षी येतात? दरवर्षी येतो. हो. काय हाल वगैरे काय होत? काही हाल होत नाही. आणि माऊलीच्या कृपेने दिंडी एकदम आळंदीपासून तर पंढरपूरपर्यंत आणि पंढरपूरपासून तर परत वापस रिटर्न जाऊन पावन गणपती संस्थान थाटेपर्यंत
कुठल्याही भाविकाला कुठलंही दुःख नाही, कुठलाही तहान नाही, वारा नाही, कुठला आजार नाही, कुठली तकलीफ नाही, कुठे चालायला अजिबात म्हणजे बिलकुल हे नाही. बरोबर बरोबर असू द्या. छान वाटलं मामा बी आलो म्हणाव. 2 मिनिटं आलो म्हणाव. एक व्हिडिओ काढतोय. हा, असू द्या. ह्या माऊलींनी ना आम्ही बेसन भाकरी खाल्लं तिथं. मी लाल साडीवरून ओळखलं. हे बी होते कुठे गेलं. तुम्ही होता. तुम्ही लय व्हायरल झाला. तुमचा व्हिडिओ अख्ख्या आता तुमच्या गावात पोहोचतोय. बेसन भाकरी खाल्ल्याला सगळं ही ती बिन ही बी ही बी सगळे बघते तिकडे. बेसनी भाकरी माझी 16 वारी 16 वर्ष झालं. 16 वर्ष. अरे वा मस्त वाटलं. हे पहिल्यांदाच कोण आलं. आनंद काही तुम्ही आला काही होता. दिले बाकीची सगळी कसं वाटलं तुम्हाला पहिली? एकदम आनंद वाटला. ती आजी बघा की आजी पुढे चला मना भरून म्हणा बारो 2 मिनिटाचं बारकं घ्या. बारकं घ्या. बारीक 2 मिनिटात झालं पाहिजे. छोट पिल्लू या की माऊली या. तुम्ही लांबनच बघताय. वाढी झालं मी बघतोय. माऊली हसत्यात आहे. तुम्ही दरवर्षी येता का पहिल्यांदाच आले. दरवर्षी येता. किती वर्ष झालं. काय वाटतं माऊली विषयी. एकदम आनंद 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 मिळतो. चला कोण म्हणताय. नंदा काकू कुठे गेले. हा म्हणा. नाही उभाच राहा. असू दे टाळ्या वाजवा. शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला. शिवजीव जन्माला आला शिवजीव जन्माला आला बाळतान गडावरी गेला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला. गडावरी गेले भारत मातानी मदत केली शिवाजीला तलवार दिली. भारत मातानी मदत केली शिवाजीला तलवार दिली आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला. घोरपडीनं मदत केली घोरपडीनं मदत केली शिवरायाला गडावर घेऊन गेली आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला. पाकिस्तान दना दना भगवा झेंडा किल्ल्याला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला. गड जितून आले घरी गड जितून आले घरी जिजा माताच्या लोळे चरणावरी आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला आणि शिवाजी राजाला कसा मानाचा मुद्रा आहे शिवाजी राजाला. छान. रामकृष्ण हरिमाऊली एक नंबर. आणि बघा काय भारी वाटलं. इतकं म्हणजे अक्षरशः केस उभं राहिले. काटा आला. म्हणजे खोटं नाही बोलत. सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. इतकं भारी तुम्ही इतकं म्हणजे की फार शब्दच नाहीत सांगण्यात. असं दे. ओके सगळ्या माऊलींना रामकृष्ण हरी. आम्ही बारामतीच आहे. हा या माऊलीला एक म्हणायचं हा मला भारू नाही मला आपण घेतो. बरं बरं म्हणा एक छोटा. असं दे. आता म्हणते म्हणतात म्हणले म्हणा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार न पाह्याती कुळाचा विचार
भक्त करुणाकरा ज्ञानाबाई भक्त करुणाकरा ज्ञानाबाई न पाहियासी कुळाचा विचार न पाहियासी कुळाचा विचार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से एका जनार्दनी